अवैध धंदे तसेच विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांवर मागील आठवडाभरापासून नाशिक पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे। शहरातील नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात देशी बनावटीचे पिस्तूल काडतूस बाळगणाऱ्या इसमास सोमवारी 25 मार्च रोजी गुन्हे शाखा युनिट 2 च्या पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलंय। प्रथमेश कसबे असं या ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून साधारण 25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। पुढील तपास नाशिक रोड पोलीस करतायत। मात्र सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखा पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांच्या पथकाने केली। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।